मित्रांनो, बऱ्याच लोकांना वाटतं गाडी स्लो चालवली म्हणजे गाडी चांगलं मायलेज देईल. तुम्ही गाडी स्लो चालवाल तर गाडी तुम्हाला चांगलं मायलेज द्यायच्याऐवजी खराब मायलेज देईल. यासाठी तुम्हाला काही गोल्डन रूल सांगतो, चांगलं मायलेज गाडीकडून कसं काढायचं. योग्य गिअर, योग्य स्पीड आणि योग्य आरपीएम याचा तुम्ही समतोल साधला तर तुम्हाला गाडी चांगलं मायलेज देईल. याला बोलतात इंजिन इफिशियन्सी लूप. जर तुम्ही 40-50च्या स्पीडला चालवताय आणि तुम्ही 6th गिअरचा यूज करताय तर गाडीच्या इंजिनवर अननेसेसरी ताण येईल, तर देखील तुम्हाला मायलेज नाही मिळणार. आणि तुम्ही 50च्या स्पीडला गाडी चालवताय आणि तुम्ही फर्स्ट, सेकंड, थर्ड गिअरवर यूज करताय तरी देखील गाडी तुम्हाला मायलेज देणार नाही. तर योग्य स्पॉट कसा शोधायचा, लक्ष ठेवा की तुम्हाला मॅक्झिमम हाय गिअरमध्ये गाडी चालवायची. त्यासाठी तुमचं स्पीड जे आहे ते व्यवस्थित असलं पाहिजे. 6व्या गिअरमध्ये चालवताय तर तुमच्या गाडीचं स्पीड नियर अबाउट असलं पाहिजे 70 ते 90च्या मध्ये. जेव्हा तुम्ही 70 ते 90च्या मध्ये गाडीचं स्पीड ठेवता तेव्हा तुमचा जो आरपीएम बँड आहे तो सुद्धा मित्रांनो ॲक्युरेट राहतो. म्हणजे पेट्रोलसाठी राहतो नियर अबाउट 2200च्या खाली आणि डिझेल गाड्यांसाठी राहतो मित्रांनो नियर अबाउट 1800 खाली. याला बोलायचं काय, योग्य गिअर, योग्य स्पीड, योग्य आरपीएम. हे जर याला हा स्पॉट तुम्ही जर शोधला तर तुमची गाडी मायलेज देणार. यासाठी तुम्हाला लाईट फूटवर चालवायचे. आणि बऱ्याच गाड्यांमध्ये मित्रांनो इन्स्टंट फ्युअल इकॉनॉमी असते. तिथे तुम्हाला समजून येईल की जर मॅक्झिमम मायलेज शो होत असेल इन्स्टंट फ्युअल इकॉनॉमीचं तर तुमची गाडी योग्य स्पीडमध्ये, योग्य आरपीएमवर आणि योग्य गिअरमध्ये गाडी चाललेली आहे. तर हे लक्षात ठेवा, स्लो चालवणं म्हणजे मायलेज देईल असं नाहीये. योग्य आरपीएमवर, योग्य स्पीडनं आणि योग्य गिअरमध्ये गाडी चालवाल तर तुमची गाडी मायलेज देणार आहे. तर हाच मित्रांनो गोल्डन रूल आहे गाडीकडून मायलेज काढायचा. तुम्हाला काय वाटतं, कोणता फॅक्टर जास्त अफेक्ट करतो गाडीच्या मायलेजवर? नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.